आज मी शाबू वडे बनवलेले आहेत. तर चला आपण बघूया शाबू वड्याची रेसिपी. तर मी इथे साबुदाणा संध्याकाळी भिजत घातलेला होता आणि आता साबुदाणा खूप छानपणे असा फुलून निघलेला आहे. तर आता आपण शाबू वड्यांची स्पेशल चटणी बनवणार आहोत. तर इथे मी एका ग्राइंडिंग जारमध्ये कोथिंबीर, पुदिना, थोडीशी अद्रक, हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे दही आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी एकदम बारीक याला काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आणि छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आणि चटणी तयार झालेली आहे खूप छान. तर इथे मी आलू आधी शिजवून ठेवले होते आणि यांना किसूनही घेतलेला आहे मी. आणि आता साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण शिजवून घेतलेले किसून ठेवलेले आलू मी टाकलेले आहेत. आणि यामध्ये 2 चमचे बारीक कापलेली हिरवी मिरची पण मी टाकलेली आहे. आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे. आणि छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे. हे छान असं मिक्स झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि यांनाही मिक्स करून घेतलेलं आहे. जिरे इथे मिक्स झाले की मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि यालाही मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण इथे शाबूची वडे बनवणार आहोत. तर छान असं शाबू वडे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. आणि मी इथे शाबू वडे बनवून घेत आहे. कुठेही रेषा वगैरे काही पडू द्यायचे नाही आहेत. आणि छान असे हे शाबू वडे बनवून तयार करायचे आहेत. कुठेही तुटले नाही पाहिजे आहेत असे मी छान असे इथे शाबू वडे बनवून घेतलेले आहेत. आणि छान इथे मी हा शाबू वडा तयार केलेला आहे आणि असेच मी तयार केलेत. इथे मी सर्व साबुदाणे तयार केलेले आहेत आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि तेल असे गरम झाले की मी यामध्ये शाबू वडे सोडून दिलेले आहेत. तर मी एका बॅचमध्ये 4 वडे टाकलेले आहेत. तर वडे असे गोल्डन ब्राऊन आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. तर मी इथे वडे छान असे शेकून घेत आहे, तळून घेत आहे, फ्राय करत आहे. वडे छान असे फ्राय झालेले आहेत. आणि मी आता वड्यांना तेलामधून बाहेर काढत आहे. आणि आपले स्पेशल शाबू वडे उपवासासाठी उपयुक्त असे वडे आपल्याला तयार झालेले आहेत. आणि खरंच खूप छान हे वडे तयार झालेले आहेत. जास्त तेलही सोसलेलं नाही आहे आपल्या वड्यांनी. आणि खूप छान असे वडे तयार झालेले आहेत. तर इथे मी आपली ग्रीन चटणी आणि दह्यासोबत सर्व केलेलं आहे. खूप छानच असे आपले वडे तयार झालेले आहेत, बघू शकता. आणि कुठेही रेषा वगैरे आपल्या वड्यांना पडलेले नाही आहेत.